हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल इन मॅथ्स क्लासेस बाय के. तर पहा, कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये आपण पाहणार आहोत आज टाइम स्पीड अँड डिस्टन्स मधील एक ट्रेन हा टॉपिक आहे. आणि त्याच्यावर एक बेहतरीन क्वेश्चन असा TCS ने विचारलेला आहे तलाठी एक्झाम मध्ये. आणि हा क्वेश्चन तसा जर पाहिला तर टाइम कन्झ्युम आहे, पण याच्यासाठी जो बेस्ट अप्रोच आहे तो आपण घेऊन आलो आहोत. तर पहा, एक ट्रेन उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. पहा, सपोज या दिशेकडून ट्रेन जात आहे, इकडे कुठेतरी जात आहे ट्रेन. ती त्याच दिशेने 2 किलोमीटर पर आवर अँड 4 किलोमीटर पर आवर वेगाने चालत असलेले राज आणि मधुर. राज आणि मधुर पण आहेत. त्याच दिशेने म्हणजे ट्रेन या दिशेने जात आहे. सपोज इथं कुठंतरी राज असेल, इथं कुठंतरी मे बी हा राज असेल आणि हा मथुर असेल. हाही याच दिशेने जात आहे आणि हाही काय याच दिशेने जात आहे. पहा, आणि त्यांची स्पीड दिलेली आहे 2 किलोमीटर पर आवर. आता हा जात आहे 2 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने आणि हा जात आहे 4 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने. आणि त्यांना लागणारा टाइम किती आहे? 9 सेकंद. आणि याला 10 सेकंद लागतात. पहा, आता याच्या आधी पण आपण रिलेटिव्ह स्पीडमध्ये रिलेटिव्ह स्पीडची आपण एक कन्सेप्ट घेतली होती. पहा, त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो की जेव्हा आपण सेम डायरेक्शन मध्ये जात असतो, सेम डायरेक्शन मध्ये दोन ऑब्जेक्ट, सपोज हा एक ऑब्जेक्ट आणि हा दुसरा ऑब्जेक्ट जर सेम डायरेक्शन मध्ये जात असेल, तर जी रिलेटिव्ह स्पीड असते ती काय असते? S1 मायनस S2 असते. जर दोन्ही ऑब्जेक्ट एक या साईडला जात असेल आणि एक या साईडने येत असेल, अपोजिट डायरेक्शनला असतील, तेव्हा रिलेटिव्ह स्पीड काय असते? S1 प्लस S2 असते. हे आपण रिलेटिव्ह स्पीडचे जेव्हा कन्सेप्ट घेतलं त्यामध्ये आपण शिकलेलो आहोत. हे तुम्हाला सर्वांना माहित पाहिजे. जर माहित नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आता पहा, आपल्याला काय काढायचं आहे? राज आणि मथुरा यांना अनुक्रमे 9 सेकंदात आणि 10 सेकंदात ओलांडून जाते. पाहते ट्रेन. जर ट्रेनची लांबी x मीटर असेल तर x चे मूल्य शोधा. आपल्याला ट्रेनची लांबी शोधायची आहे. मला एक सांगा, जेव्हा सपोज हा एखादा एक एक पर्सन आहे आणि ही इथं कुठेतरी काय आहे? ही आपली ट्रेन आहे. या ट्रेनची लांबी काढायची म्हणजे काय? तर ती ट्रेन या व्यक्तीला पूर्ण क्रॉस करेल. म्हणजे ही ट्रेन या स्पीड या दिशेने जात आहे. हा इथं थांबलेला आहे सपोज. तर ट्रेन जेव्हा पूर्ण याला क्रॉस करेल, इथपर्यंत अशी काहीतरी ही ट्रेन येईल. तेव्हा आपण काय म्हणणार की त्या ट्रेनने या व्यक्तीला परिपूर्ण काय केलेलं आहे? क्रॉस केलेला आहे. मग मला एक सांगा, जेव्हा एखादी ट्रेन त्या व्यक्तीला क्रॉस करते, या व्यक्तीला जर ही ट्रेन क्रॉस करत असेल, ती स्वतःच्या अंतरा एवढं चालत असेल, ती स्वतःच्या अंतरा एवढं चालत असते. हे नेहमी लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये आणखी पण एक आहे, एक पोल वगैरेचा कन्सेप्ट देतात तुम्हाला. पोल किंवा एखादा प्लॅटफॉर्म वगैरे देतात. आणि इथं त्यांनी काय केलंय? आपल्याला पर्सन दिलेत. एक नाही तर 2 पर्सन दिलेत. त्याच्यामध्ये रिलेटिव्ह स्पीड पण आता आपली काय यूज होणार आहे. आता पहा, जेव्हा ही ट्रेन एखाद्या व्यक्तीला क्रॉस करते, एखाद्या प्लॅटफॉर्मला, एखाद्या खांबाला क्रॉस करते, तेव्हा ती ट्रेन स्वतःच्या लेंथ इतकं काय करत असते? अंतर पार करत असते. मग इथं आपल्याला तेच तर काढायचं आहे. त्या ट्रेनची काय करायची आपल्याला? आता लेंथ काढायची आहे. पहा, आता मला एक सांगा, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, बेसिक डिस्टन्स बरोबर काय असते? आपला स्पीड इंटू टाइम. आता याच्यामध्ये ही जी ट्रेन चालली आहे, या ट्रेनची आपल्याकडे नाही स्पीड माहित नाही आहे. ट्रेनचा आपल्याला काहीच माहित नाही आहे. आपल्याला मग आपण काय करूया? ट्रेनची स्पीड काय करू? अझ्युम करू के मीटर पर काय आहे? सेकंड या ट्रेनची काय स्पीड आहे. मग ठीक आहे. तर आता रिलेटिव्ह स्पीड आता आपण काय करूयात? पहिल्या केसमध्ये आपण हा जो राज आहे, यालाही ट्रेन क्रॉस करते असं आपण काय करू? गृहीत धरू. मग आता ट्रेन याच डायरेक्शनने जात आहे आणि राज पण याच डायरेक्शनने जात आहे. आता इथं आपण केला काय केलं? मीटर पर सेकंड मध्ये घेतला आणि इथं त्यांनी जो राजला लागलेला टाइम आहे तो पण सेकंड मध्ये आहे आणि मधुरला लागलेला जो टाइम आहे तो पण सेकंड मध्ये आहे. आणि यांची स्पीड जी आहे ती किलोमीटर पर आवर मध्ये आहे. पहा दोघांची. याला आपण मीटर पर सेकंड मध्ये करूयात. मीटर पर सेकंड मध्ये करायचं असलं तर सरळ सरळ आपल्याला माहित आहे, सपोज एक 2 किलोमीटर पर आवर आहे.
त्याला मीटर पर सेकंड मध्ये करण्यासाठी 518 ने मल्टिप्लाय करा म्हणजे हे होतील 509 मीटर पर सेकंड आणि जर हे 4 किलोमीटर पर आवर आहे तर याला आपण 518 नेच मल्टिप्लाय करणार आणि ते होतील आपले मग बे दुनी 4 बेने मग 18 म्हणजे 5 दुनी 10/9 मीटर पर सेकंड म्हणजे आपली जी स्पीड आहे ते इथं आता 2 न राहता ती किती झालेली आहे 509 आणि इथं 4 न राहता ती किती झाली आहे 10/9 मीटर पर सेकंड. हे पण मीटर पर सेकंड. आता मला एक सांगा, ही जी ट्रेन आहे याची स्पीड के आहे के मीटर पर सेकंड आहे आणि रातची 509 मीटर पर सेकंड आहे. आता दोघंही सेम डायरेक्शनला जात आहेत पहा. दोघंही सेम डायरेक्शनला जात आहेत. सेम डायरेक्शनला जाताना आता इथं होईल आपली रिलेटिव्ह स्पीडची कन्सेप्ट यूज. रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय सेम डायरेक्शनला जात असतील तेव्हा S1 मायनस S2 करा. S1 काय इथं आपला तर हा के आहे आणि S2 काय आपला इथं 509 आहे. कारण आधी आपण या दोघांचा कंपेअर करत आहोत. नंतर आपण हे ट्रेन आणि हा मधुरचं आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर डिस्टन्स म्हणजेच काय तर या ट्रेनचं काय आपलं लेंथ असेल. आता स्पीड या स्पीडच्या ऐवजी इथं काय रिलेटिव्ह स्पीड काय होईल S1 मायनस S2. S1 काय इथं आपला के आहे पहा या स्पीडच्या जागी आपण काय करणार के मायनस आपला S2 काय येईल इथं 509. 509 हे झाली आपली रिलेटिव्ह स्पीड इंटू टाइम. आता 9 सेकंदात ती क्रॉस करत आहे म्हणजे आपल्याकडे टाइम किती आहे 9 सेकंद आहे पहा. हे झालं आपलं डिस्टन्स. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याकडे काय येईल डिस्टन्स बरोबर हे होतील 9K वजा 5. तेव्हा आपल्याकडे काय आलं पहिल्या केसवरून आपण डी बरोबर काय घेतलं 9K मायनस 5. आता आपल्याला आता आपण हे राज आणि ट्रेन यांच्यामध्ये जे काही कॅल्क्युलेशन्स आले ते काढले. आता आपल्याला ही जी ट्रेन आहे ही राज आणि मधुरमध्ये कुठलं इक्वेशन देणार आहे आपल्याला ते पाहूयात आपण. आता पहा ही जी ट्रेन आहे सेम डायरेक्शनला चालली आणि मधुर पण सेम डायरेक्शनला चालला. तर आपल्याकडे डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम. तर डिस्टन्स बरोबर स्पीड म्हणजे काय इथं आता रिलेटिव्ह स्पीड कारण दोन ऑब्जेक्ट आहेत ना. एक ट्रेनची स्पीड आहे आणि दुसरी या मधुरची स्पीड आहे. आता ट्रेनची स्पीड काय आहे के. सेम डायरेक्शन आहे म्हणून आपण हे यूज करणार आहे S1 मायनस S2. S1 इथं काय आहे के आणि S2 काय होईल मग आता या केसमध्ये तर मधुरची स्पीड किती आहे 10/9. हे झाले आपलं रिलेटिव्ह स्पीड. हे पूर्ण जे झाले आपली रिलेटिव्ह स्पीड S1 मायनस S2 इंटू टाइम किती आहे आपला आता या केसमध्ये ट्रेनला 10 सेकंद लागत आहेत पहा जेव्हा मधुरला ट्रेन क्रॉस करते तेव्हा. हे येतील आपले 10. आता याला आपण सॉल्व्ह करूयात पहा. डी बरोबर आता हे होतील 10K वजा 100/9. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल आय होप. पहा आता काय माहित आहे का आपल्याला इथून आता आपल्याला के ची व्हॅल्यू मिळणार आहे पहा. आता डी आता पहिल्या केसमध्ये आपल्याला डी ची व्हॅल्यू भेटली 9K मायनस 5 आणि सेकंड केसमध्ये आपल्याला ही डी ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता आपण काय करू डी तर सेमच राहील कारण राजला क्रॉस करते तेव्हाही ट्रेन स्वतः एवढंच अंतर चालते आणि मधुरला क्रॉस करते तेव्हाही स्वतःच्या अंतरा एवढंच चालते. म्हणजे इथं डी म्हणजे काय आहे तर त्या ट्रेनची काय आहे लेंथ आहे. मग आता मी काय करतो या दोन्ही इक्वेशनला काय करतो इक्वेट करतो पहा. फर्स्ट केसमध्ये आपला काय आहे डी बरोबर काय 9K मायनस 5 आणि सेकंड मध्ये काय होतं आपला 10K मायनस 100/9 10K मायनस 100/9 10K मायनस 100/9 या दोघांना आपण काय करूयात आता इक्वेट करूयात. इक्वेट म्हणजे काय तर इथं डी ची व्हॅल्यू टाकून देऊयात आपण. डी ची व्हॅल्यू जी आहे ना ती या डीच्या ऐवजी आपण टाकून देणार आहोत म्हणजे 9K वजा 5 बरोबर 10K 100/9 याला सॉल्व्ह करूयात आपण. आता हे इकडे पाठवून देऊयात म्हणजे इथं राहतील आपले आणि हे इकडे जातील.
100/9 - 5 आणि 10K - 9K म्हणजे Kची व्हॅल्यू येईल आपल्याकडे. इथे येतील आपले K आणि हे होतील 55/9 ही आपली Kची व्हॅल्यू आली पहा. आता ही Kची व्हॅल्यू कुठल्याही एका समीकरणामध्ये टाकून द्यायची. आपण बेसिक हे घेऊयात, पहिलं समीकरण घेऊयात K - 5/9. पहिलं समीकरण घेऊयात आपण D बरोबर K - 5/9 इंटू 9. D बरोबर काय होईल आपलं? तर Kची व्हॅल्यू किती आहे इथं? 55/9. हे बघा 55/9 वजा 5/9 आणि हे गुणिला 9. आता आपण याला असं लिहू शकतो का? छेद समान आहे म्हणून एकदाच लिहायचा. 55 वजा 5 आणि 9 आणि गुणिले 9, 9, 9 कॅन्सल आणि 55 वजा 5 बरोबर होतील आपले 50 आणि हे झालं डिस्टन्स. आता हे डिस्टन्स आहे ट्रेननं क्रॉस केलेलं पहा. म्हणजे ही झाली आपली ट्रेनने क्रॉस केलेलं डिस्टन्स आणि हेच आहे आपली ट्रेनची काय लेंथ ज्यांनी की आपल्याला काढायला सांगितलं होतं, ज्याला त्यांनी एक्स म्हटलं होतं. आणि हे राहील मीटरमध्ये. ठीक आहे. आपलं आन्सर आहे ऑप्शन ए 50 मीटर. हेच आपलं काय आन्सर आहे. पण हे क्वेश्चन जे आहेत ना एक्झाम मध्ये असं तुम्ही याला ट्रिक्सने वगैरे सॉल्व्ह करणं असं काही पॉसिबल नाही आहे. याला बेसिक कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे आणि हे जे तुम्हाला वाटते ना एक्झाम मध्ये एवढं सगळं करायची काही गरज नाही आहे. रिलेटिव्ह स्पीड वगैरे तुम्ही जागेवरच काढू शकता. इथंच तुम्ही मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करून जे रिलेटिव्ह स्पीड जागेवर काढून फक्त हे 2 समीकरणं तयार इथं झाले ना, की हे इक्वेट करायचे बस एवढंच. आणि मला असं वाटतं की हेच याला बेस्ट मेथड आहे या क्वेश्चनची. कारण याच्यासाठी ट्रिक्स वगैरे तुम्ही यूज करून मला नाही वाटत की सॉल्व्ह करू शकाल काही. ठीक आहे फ्रेंड्स. तर TCS याच्यानंतर ज्याही एक्झाम घेईल त्यासाठी हे उपयुक्त ठरेल. कारण टीचरचे क्वेश्चन हमेशा रिपीट होत असतात आणि MPSC वाल्या विद्यार्थ्यांसाठी पण अशा पॅटर्नचे क्वेश्चन जर विचारत असतील तर मे बी त्यांना पण युजफुल ठरेल. पोलीस भरतीमध्ये मोठ्या स्ट्रीमचे क्वेश्चन आय थिंक लास्ट टाइम विचारले गेले होते, पण एवढ्या टफ लेव्हलचे विचारले नव्हते गेले. तर तुम्हाला समजलं नसेल ही कन्सेप्ट तर तुम्ही वारंवार पाहत राहा व्हिडिओला. 1, 2, 3 वेळा पहा. तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल की मला तुम्हाला सांगायचं काय होतं एक्झॅक्ट. हे कन्सेप्ट जर तुमची क्लिअर झाली तर मे बी याच्यासारखे भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह होतील. इथं पहा त्यांनी विचारली लेंथ आहे, बट त्यांनी कन्सेप्ट पहा. रिलेटिव्ह स्पीडची कन्सेप्ट इथे यूज केलेली आहे. रिलेटिव्ह स्पीड आणि ते पण रिलेटिव्ह स्पीड असं नाही की तुम्हाला फक्त एखादा प्लॅटफॉर्म दिला आणि ट्रेन एखादा व्यक्ती दिला, एखादा एखादा पर्सन असा जात आहे आणि ही ट्रेन जात आहे आणि रिलेटिव्ह स्पीड काढायची आहे किंवा डिस्टन्स काढायचा आहे. त्यांनी इथं 2 ऑब्जेक्ट यूज केलेत, राज आणि माथुर आणि देन आता ट्रेन त्यांना क्रॉस करत आहे. तर इथं करत असताना हमेशा काय करा या क्वेश्चनला सॉल्व्ह करताना तुम्ही 2 इक्वेशन बनतील. त्या 2 इक्वेशनना अंतर तर सेम राहील. तुम्हाला डिस्टन्स मॅक्सिमम केसमध्ये डिस्टन्स काढायला लावतील. डिस्टन्स काढायला लावतील तर त्या डिस्टन्सलाच इक्वेट करा. कारण ट्रेन जेव्हा दोघांनाही क्रॉस करेल तर ट्रेनच्या स्वतःच्या एवढंच अंतर क्रॉस करेल आणि त्यालाच इक्वेट करा. त्याला इक्वेट केल्यानंतर आपलं काय सोल्युशन येऊन जाईल. ठीक आहे. थँक यू फ्रेंड्स.